नमस्कार। नवरात्रोत्सवामध्ये 9 दिवस देवीचा जागर केला जातो। आमच्या धनगर समाजामध्ये सगळीकडे एक 8व्या दिवशी जागराचा कार्यक्रम केला जातो। या दिवसाला आम्ही जे श्रीफळ असतं ते श्रीफळाचे 5 श्रीफळांचं तोरण म्हणून प्रत्येक देवाकडे आम्ही ते अर्पण करतो, म्हणजे ते मातीला बांधतो। असं जे त्या कुटुंबामधील ज्या व्यक्ती असतील, जे कुटुंब असतील तेवढी कुटुंब तिथे तोरण बांधतात। दुसऱ्या दिवशी दुडग्यांचा कार्यक्रम असतो। अर्थात दुडगे म्हणजे प्रत्येक घरोघरी जाऊन आमचा जो खेळ आहे, जो चपई नृत्य आहे, ते चपई नृत्य केलं जातं। तिथं देवीची आराधना केली जाते। आमची देवी मालकी पांढर म्हणून प्रसिद्ध आहे आणि तिचा जागर या 3 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। तिसऱ्या दिवशी आता या गोटोस गावामध्ये आपण पाहतो इथे मांड इथे भरला जातो। जेवढी घरं असतील जिथे देव बसलेले असतील ते देव कुठून कुलदेवता इथे येतात आणि या रानमाळावर ते तिथे लग्नांसाठी किंवा आंघोळीसाठी ते येतात आणि इथं चपई नृत्य किंवा इतर विविध कार्यक्रम अंगात येणं अशा प्रकारचे इथे विविध कार्यक्रम होतात। त्यानंतर इथे भाविक मोठ्या प्रमाणावर आमच्या इथे येतात, कारण त्यांना ही देवी प्रसन्न होते किंवा नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे। मालकी पांढर ही देवी नवस पूर्ण करते असा लोकांचा समज आहे आणि या समाजातून लोक इथे येतात आणि नवस बोलतात आणि नवस फेडण्यासाठी सुद्धा ही लोक इथे येत असतात। आजचा हा कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये इथे संपन्न झालेला आहे। 3 दिवस अतिशय उत्साहवर्धक वातावरणामध्ये हा कार्यक्रम आम्ही इथे साजरा केलेला आहे। गोटोस गावाची गेली कित्येक वर्ष ही परंपरा ते आम्ही बघतो, मला काही वर्ष झाली आणि कुठलाही या कार्यक्रमात म्हणजे कुठलाही विलंब राजकारण न करता इथे दहीमध्ये वातावरणात आपण दरवर्षी कार्यक्रम आम्ही करतो। आता ते माझे मित्र वरद सर बोलले की पहिल्या दिवशी आम्ही प्रत्येक कुटुंब म्हणजे कोपऱ्याची या प्रत्येक कुलदेवतेच्या ठिकाणी येऊन प्रत्येक त्या कुटुंबातला सदस्य येऊन 5 तांदळाचं तोरण बांधतो आणि 9व्या दिवशी आम्ही मालकी पांढरीच्या नावाने एक आरती असते। आरतीत विद्येचा एक थाळा असतो, त्यात एक घंटा असतो, भंडारा असतो आणि 2 खाऊची पानं आणि वर एक सुपारी आणि तांदूळ पिंजर असा एक विडा असतो। ते प्रत्येकाच्या घरी आम्ही पूर्ण रात्र ते संध्याकाळी 8 वाजता चालू करतो। तर ते सकाळी पहाटे 4 वाजतात आणि खेळच्या वातावरणात कुठला म्हणजे या म्हणजे वाटेत फिरताना म्हणजे करडातून फिरताना कुठलाही विघ्न येत नाही आणि या देवीच्या कृपेने हा कार्यक्रम आमचा 10 दिवस असा शेवट 10 दिवशी आनंद साजरा होतो।
काय रे हे सार्थक सावकाश घे पाय दोन इकडून गाडी आहे आपली सांगितली माहिती ना मागे सरू नको ग अन्ना पुन्हा